नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। पुणे पोलिसांसमोर एक मोठं धक्कादायक आव्हान उभं राहिलंय, कारण की एक बातमी अशी आहे, कुख्यात गुंड ज्याच्यावर मकोका अंतर्गत याआधी देखील कारवाई झाली आहे, तो निलेश घायवळ पोलिसांच्या हाती तुरी देऊन निसटलाय। तो थेट देश सोडून परदेशात। निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची बातमी बाहेर आली आहे, त्यामुळे पुणे पोलिसांचे धाबे दाणाणले। खरं तर या निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी 17 सप्टेंबर रोजीच या कोथरूड परिसरामध्ये दोघांवर हल्ला केले होते। एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने वार। ज्याच्यावर गोळीबार केला तो सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि ज्याच्यावर कोयत्यानं मानेवर वार केले तो देखील गंभीर जखमी आहे। आता या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे, 5 जण फरारी आहेत। पण या टोळीचा प्रमुख, टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ मात्र पोलिसांच्या हातून निसटलाय। बर, तो कुठे इकडे तिकडे राज्यात परराज्यात नाही गेलाय, तो थेट परदेशातच जाऊन पळालाय। त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय आणि यावरच माझं लाईव्ह आहे। आता बसा हात चोळत, कारण पोलिसांच्या नाकावर टिचून घायवळ गेला लंडनला पळून। विशेष या निलेश घायवळ टोळीतील जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना अटक झाली, पण उरलेल्यांचं काय असा प्रश्न सुरू असतानाच, त्यांचा शोध सुरू असतानाच आणि यांचा म्होरक्या आणि या कोथरूडमधील प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का याचा तपास लावत असतानाच हा निलेश घायवळ फरार झाला। अमितेश कुमार म्हणजे पुणे पोलीस आयुक्त यांचा आज वाढदिवस। खरं तर आज अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। इतकंच नव्हे तर महात्मा फुले पगडी देऊन त्यांचा सत्कार देखील केला। पण या निलेश घायवळनं अमितेश कुमार यांना त्यांच्या बर्थडेचं ॲडव्हान्स गिफ्टच देऊन टाकलं। त्यानं थेट भारत देश सोडून परदेशातच पलायन केलं आणि ॲडव्हान्स मध्ये बर्थडे गिफ्ट दिलं। हॅपी बर्थडे पुणे पोलीस, बाय बाय पुणे पोलीस असं म्हणत हा लंडनला निघून गेला। आता या निलेश घायवळ याला पकडण्यासाठी सर्व विमानतळांवर, एअरपोर्टवर पोलिसांनी लुकआउट नोटीस जाहीर केली आहे। या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट म्हटलंय की तो भारतात परत आला की त्याच्यावर अटकेची कारवाई होईल। आता प्रश्न हा पडतो, 17 सप्टेंबरला कोथरूडमध्ये गोळीबार झाला। 10-15 मिनिटाच्या अंतरानं लगेच तिथंच त्याच परिसरामध्ये त्या ठिकाणी एकावर कोयत्याच्या साह्यानं हल्ला झाला। आता 17 सप्टेंबर आणि आजची तारीख 26 सप्टेंबर, 10 दिवस झाले। या 10 दिवसात बाकीचे आरोपी अटक झाले, आणखी काही फरार आहेत, पण निलेश घायवळला का नाही अटक झाली? त्याला या बाबतीत का नाही चौकशीसाठी अटक केली? त्याला का नाही ताब्यात घेतलं गेलं? का तोपर्यंत त्यानं परदेशात जाण्याची तयारी करावी, पासपोर्ट वगैरे मिळवावा आणि मग त्यानं जावं? नेमकं आहे काय? अहो, पासपोर्ट मिळवण्यासाठी काय मारामार करावी लागते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आणि इथं तर या निलेश घायवळवर एक्स्टॉर्शन, मर्डर, रायटिंग, दंगा करणे, मारामारी असे कितीतरी गुन्हे दाखल आहेत। पण अशा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला, या गुंडाला पासपोर्ट इश्यू होतोच कसा? तो परदेशात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जातोच कसा? या प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य माणसाला पडली आहेत, पोलिसांना पण पडली पाहिजेत ना।
खरं तर निलेश गायवळला या 10 दिवसात कधीच चौकशीसाठी ताब्यात घ्यायला पाहिजे होतं, पण ते केलंच नाही. आता तो गेलाय लंडनला. असं म्हणतात की त्यानं कोट्यवधींची माया जमवली आहे. कशातून? अहो हे काय, गुन्हेगारी कृत्यांतून. खंडणी गोळा करायची, इतरांच्या जमिनी बळकावायच्या, त्यातून पैसे जे काय आलेत त्याचा वापर आपल्या कुटुंबासाठी, फॅमिलीसाठी करायचा. लंडनमध्ये त्याचं आलिशान घर आहे असं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर त्याचं पोरग लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतंय. आता तो भारतात परत येणार, मग आम्ही त्याला अटक करणार. तोपर्यंत आम्ही काय करायचं? बसा हात चोळत. बाकी काय आहे? खरं तर आपल्या टोळीतल्या सहकार्यांचा वापर करून, त्यांच्या आयुष्याची बर्बादी करून या घायवळनं स्वतः मात्र ऐशोरामात जीवन जगायचंय, जगतोय, आणि यांनी मात्र तुरुंगात दिवस काढायचे. तरी यांना कळत नाही की आपण का आणि कुणाच्या आदेशावरनं हे उद्योग करतो. 17 सप्टेंबरला 2 निरपराध नागरिकांवर हल्ले झाले. प्रकाश धुमाळ जो थेरगावचा होता आणि दुसरा वैभव साठे. मुळातच प्रकाश धुमाळ हा जो मुठेश्वर मंदिर मित्रमंडळासमोर रात्री 11:30च्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत बसताना त्या ठिकाणी हे गायवळ टोळीतले गुंड आले आणि साईड का दिली नाही गाडीला आमच्या या क्षुल्लक कारणावरनं त्याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर 10-15 मिनिटं गेली तर लगेच तिकडे आणखी एका जुन्या वादातून वैभव साठे याच्यावर कोयत्यानं वार केले. हे दोघेही त्यात गंभीर जखमी झाले. आता या प्रकरणी मयूर कुंभरे, गणेश राऊत, आनंद चांदलकर, दिनेश फाटक आणि मयंक व्यास या 5 जणांना अटक करण्यात आली. पण या निलेश घायवळसह रोहित आकाडे, अक्षय गोगावले, जयेश वाघ, मुसाब शेख हे मात्र फरारी आहेत. म्हणजे एकीकडं तुम्ही सटर फटर गुंडांना गुडघ्यावर वाकून त्यांची भर रस्त्यात वरात काढता, धिंड काढता, आणि दुसरीकडं या अशा टोळ्यांचा प्रमुख म्होरक्या निलेश गायवळ मात्र तुमच्या हाती तुरु देऊन निसटतो, ते थेट परदेशात जाऊन बसतो. या सटरफटर गुंडांना अटक करून कारवाई करून उपयोग काय? त्यांच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, हे अत्यंत महत्वाचं होतं. आत्ताच अमितेश कुमार यांनी एका चॅनलला मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की येत्या 60 दिवसांमध्ये गुंडांचा वाईट वॉश करू पुणे शहरात. मुळातच हा गुंड या जो म्होरकी आहेत याच्यातले त्यातला एक तर सटकलाच. आता तो कधी भारतात येणार? या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच प्रत्यक्ष हल्ला करणारे जे आहेत ते 5 अटकेत आहेत, 5 फरार आहेत. पण निलेश घायवळ याच्या मार्गदर्शनाखाली जे सगळे उद्योग झालेले हे माहीत असताना देखील निलेश घायवळला चौकशीसाठी का बोलावलं गेलं नाही? पूर्वी त्याच भागात, त्याच परिसरात याच टोळक्यानं बरेच गुन्हे केलेत. अगदी त्यांच्यावर मकोका सारखे गुन्हे दाखल आहेत, तडीपरी सारखे गुन्हे दाखल आहेत, खंडणी 302, 307 यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घायवळवर तर मर्डर, रायटिंग म्हणजे दंगा करणे, एक्सटॉर्शन, मकोका, फायरआर्म्स बाळगणे आदी बरेच गुन्हे दाखल आहेत. तरी इतके गंभीर गुन्हे दाखल असून हा परदेशात जातो कसा? याला पासपोर्ट इश्यू होतोच कसा? पोलिसांच्या विजिलन्स मधून हा सटकतोच कसा? मुळात पोलीस चौकशी करतायत हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळतच. पण पूर्वीच्याच एका गुन्ह्यामध्ये हायकोर्टानं त्याला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिला होता. पोलीस म्हणतात त्या आदेशाचं पण उल्लंघन त्याने केलं नाही, उल्लंघन केलं, पालन केलं नाही. अरे पण हायकोर्ट जमा करण्याचे, हायकोर्टानं जर आदेश दिलेत पासपोर्ट जमा करा, तर पोलिसांनीही खातर जमा करायला पाहिजे का नको? का निलेश गायवळनं पासपोर्ट जमा केलाय का नाही केलाय? काही नाही. कारण जेव्हा 17 सप्टेंबरला हा गोळीबार झाला, कोयता हल्ला झाला, त्यानंतर ही निलेश गायवळची टोळी आहे हे समजलं. मग निलेश गायवळचा आणि या प्रकरणाची काही संबंध आहे का या बाबतीत जर त्याला अटक केली असती, त्याला चौकशी अंती ताब्यात घेतलं असतं, तर निलेश गायवळ आज परदेशात पळून गेलाच नसता. मुळातच आता या सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. अहो याच्या आधी त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे होतेच की. त्यामुळे प्रश्न हा पडतो, त्याच्यावर 23 ते 24 गुन्हे याच्या आधी दाखल आहेत.
खरं तर 2019 मध्येच घायवळ तुरुंगातनं बाहेर आला, म्हणजे त्याच्यावर गुन्हे दाखल होतेच ना. आणि 2023 मध्ये त्याला बाकीच्या गुन्ह्यांमधून पण जामीन मिळाला. मग एवढं सगळं आपल्याला माहिती आहे, हा हिस्ट्री सीटर आहे, हा तडीपार झालेला गुंडा आहे, हा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंडा आहे, त्याच्यावर किती विजिलन्स असायला पाहिजे. आता अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये कुठं चूक झालीये हे पोलिसांनी शोधायला पाहिजे. आता पोलीस म्हणतायत की त्याची मुलं फॉरेनला शिकतात, तिथं त्याचं आलिशान घर आहे, खंडणी वसूल करतो, जमिनी बळकावतो, आपल्या सहकाऱ्यांना कामाला लावतो आणि त्याच्यातून ऐशोरामात आपलं जीवन जगतो. आता त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. पण यामागं नक्कीच राजकीय पाठबळ असल्याशिवाय, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतक्या गंभीर गुन्ह्यातला आरोपी परदेशात पळून जाऊ शकतो का? बर त्याला आता भारतात आणणं एवढं सोपं आहे का? हस्तांतरण कायद्याच्या बाबतीत असो किंवा आणखी इतर काही चौकशा असतील, या बाबतीत पुणे पोलीस काय करणार आहेत? का तो फक्त भारतात येईपर्यंत वाट बघणं, याच्या पलीकडे दुसरं आपल्या हाती काहीच नाही का? त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये हा निलेश घायवळ ज्यावेळी म्हणजे मूळचा हा जामखेड सोनगावचा, हा होता कुठे? या पुण्यात शिकायला, कॉमर्स, मास्टर इन कॉमर्स, चांगला उच्च शिक्षित, या गजा मारण्याच्या टोळीच्या नादी लागला आणि त्या टोळीचा सदस्य बनला आणि मग तिथून त्यानं गुन्ह्यांना सुरुवात पण केली. ते सगळं झालं, कोथरूडमध्ये सुतारवाडीत दहशत पसरवली, पण काही कारणास्तव त्याचं आणि गजा मारण्याचं बिनसलं. 2 टोळ्या झाल्या, फूट पडली. गजा मारणे टोळी वेगळी, निलेश घायवळ टोळी वेगळी. मग काय? मग निलेश घायवळ यानं दत्तवाडीतील गुंड सचिन कुडलेची हत्या केली. अशा अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि 23 ते 24 गुन्हे स्वतःच्या अंगावर घेतले. आता अशा निलेश घायवळला जर परदेशात जाण्याची सहज त्या ठिकाणी संधी मिळतीये, याचा अर्थ 100% यामागे राजकीय वरदहस्त आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे घडू शकतं का? कारण एवढ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला ऑलरेडी त्याचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देऊन सुद्धा जर त्याने तो जमा केला नसेल, तर मग यामागे फक्त आणि फक्त निलेश घायवळच कारणीभूत आहे का? पोलिसांनी हे लक्षात घ्यायला नको होतं? हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केलंय की उल्लंघन केलंय हे पोलिसांनी बघायला नको होतं? पण या सगळ्या गोष्टींची उत्तरं आता सध्या तरी आपल्याकडे नाहीत. जसं परवा त्या अंधेकर टोळीतील सगळी जण आता तुरुंगात जाऊन बसली आहेत, ती सगळी आत गेली की मग पोलिसांनी 12 वर्षांपासून ही अंधेकर टोळी आणि अंधेकर कुटुंब त्या गणेश पेठेतल्या मच्छी मार्केट मधल्या मासे विक्रेत्यांकडून खंडणी वसूल करायचे असा जावई शोध लावला. 12 वर्षात पोलिसांना अंधेकर टोळी यांच्याकडनं खंडणी वसूल करतीये हे कधीच कळलं नव्हतं? कधीच नाही. कसं शक्य आहे? त्याचा जुगार अड्डा, मटका अड्डा, आता कारवाया सुरू झाल्या. याच्या आधी त्याचे जुगार मटक्याचे अड्डे नव्हतेच, डायरेक्ट प्रगटले. म्हणजे परवा सुरू केला, काल जुगार मटका खेळायला बसली लोक आणि आज तुम्ही धाडी टाकल्या. महापालिका प्रशासन, अतिक्रमण विभागाची कारवाई, याच्या आधी या अंधेकर टोळीच्या कमानी दिसल्या नाहीत तुम्हाला कधी? त्यांच्या टपऱ्या, पाणपोया, शेड कधीच दिसले नव्हते? अचानकच तुम्हाला जावई शोध लागला का? आणि मग क्रेन आणल्या आणि मग त्या साह्यानं सगळं जमीनदोस्त केलं. अहो प्रश्न हा पडतो, गुन्हेगार आणि राजकीय यांचा जर नेक्सस असेल, पॉलिटिशियन्स आणि हे सगळे गुंड एकत्र आल्यानंतर या सगळ्यांच्या माध्यमातून जो काही त्रास होतो तो सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. आता निलेश घायवळ सारखे हे गुंड जर बिनधास्तपणे, बिनदिक्कतपणे, राजरोसपणे पुण्यातून पळून जाऊन लंडन मध्ये जात असतील आणि तिथं थांबत असतील, तर हे तिथून काही कारवाया करू शकतात. याच्यातनं त्यांचं इंटरनॅशनल कनेक्शन देखील समोर येतंय. म्हणजे मुळातच अशा टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जे काही पोलिसांनी करायला हवं होतं ते केलं नाही. त्याचीच परिणिती म्हणजे निलेश घायवळ आज परदेशात जाऊन बसला. हे मान्य आहे, अमितेश कुमार आल्यापासून पुण्यामध्ये उत्तमरित्या ते काम करतात, कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त आहेत, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पण निलेश घायवळ त्यांना असा ऍडव्हान्स गिफ्ट देऊन जाईल
बाय बाय पुणे पोलीस. हे कुणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. ठीक आहे, पोलिसांच्या पण नव्हतं. त्यांचे इंटेलिजन्स, त्यांचे खबरी काय करतायत की निलेश घायवळ पुण्यातून निघालाय, तो आता जाणार आहे बाहेर, काहीच नाही. म्हणजे आपण एखाद्या मोरक्यावर जो विजिलन्स असायला हवा, कारण की त्याचीच टोळी आता सक्रिय झालेली आहे, तर त्याच्यावर किती पाळत असली पाहिजे, पण त्या बाबतीत कोणीच विचार कसा केला नाही. याला म्हणतात वराती मागून घोडे. मकोका अंतर्गत कारवाई, मग लुकआउट नोटीस जारी, या सगळ्या गोष्टी करून आता काय उपयोग आहे. अहो, जेव्हा तो इथं पुण्यात होता प्रत्यक्षात, त्याच वेळी त्याला अटक होणं गरजेचं होतं. चौकशीसाठी आत घ्यायला पाहिजे होतं. या प्रकरणाचा त्याचा काय संबंध आहे याचा छडा लावायला पाहिजे होता. अहो, तो गोळीबार झाला तो 100 ते 200 मीटर अंतरावरून, जिथं पोलीस स्टेशन आहे. म्हणजे जिथं गोळीबार झाला ते पोलीस स्टेशनच्या मागे 100 ते 200 मीटर अंतरावरचं ते घटनास्थळ आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या ज्या काही गप्पा मारतो आपण सगळे, त्या दिवशी कळलं की पुण्याची परिस्थिती काय आहे. ते सोडा, सार्वजनिक गणेशोत्सव, उद्या गणेश विसर्जन मिरवणूक, आणि आदल्या दिवशी भर नाना पेठेत टपका रे टपका और एक टपका असं गाणं वाजतं, आणि तिथं गणेश तो आयुष कोमकर याला गोळ्या घालून मारलं जातं. म्हणजे प्रश्न हा पडतो की या गुन्हेगारांना ना सण सणावळाचं घेणं देणं आहे, ना उत्सवांचं घेणं देणं आहे. यांना फक्त यांचं वर्चस्व, यांचं टोळीचं जे काय असेल तो उद्योग, त्या माध्यमातून पैसे कमावणे, बाकी यांना काही घेणं देणं नाही. म्हणजे आता फक्त पोलिसांनी या गुंडांनी मारलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्याच फक्त जमा करत बसायच्या, याच्या पलीकडे दुसरा धंदाच राहिला नाही. म्हणजे आता बघा ना, या टोळ्यांच्याच पिस्तुलातून गोळीबार होतोय. त्यांच्याकडे गोळ्या आहेत, आमच्या पोलिसांकडे गोळ्याच नाहीत, पिस्तुलाला गंज चढलाय जणू काय. अरे, मुळातच ही टोळी सक्रिय का झाली याच्या मागची कारण शोधून काढून तात्काळ त्या म्होरक्यांना आत घालणं हे पहिलं काम आहे. आणि आता बाकीच्या काही चिल्लर पिल्लर टोळ्या आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्या म्होरक्यांना बोलावून त्यांच्या काय हालचाली आहेत या टिपणं गरजेचं आहे. उद्या आणखी काहीतरी वेगळं घडायचं. म्हणजे मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये लूप होल्स आहेत ते पोलिसांचे, म्हणून तर लुकआउट नोटीस जारी करावी लागली. खरं तर आज चांगला दिवस आहे पुणे पोलिसांसाठी. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा बर्थडे. सगळ्यांनी त्यांचं अभिष्टचिंतन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या, महात्मा फुले पगडी देऊन त्यांचा सत्कार केला विविध संघटनांनी, पक्षाच्या नेत्यांनी. अतिशय उत्तम. पण या निलेश गायवळनी जे ऍडव्हान्स गिफ्ट दिलं त्याचं काय. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता विचार व्हायला हवा की पोलिसांनी या गुंडांच्या मुसक्या तर आवळल्या पाहिजेत, पण यांच्या म्होरक्यांना सुद्धा मोकळं सोडलं नाही पाहिजे. मकोका लावला आता. आता काय करणार त्या कारवाईचं, ती राहिली कागदोपत्री. निलेश गायवळ आहे कुठे, मुळातच त्याचं लोकेशन सुद्धा ट्रेस होत नाही. आता या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः जातीनं लक्ष घातलं पाहिजे सगळ्यांनी. आणि मुळात प्रश्न पडतो ना, पॉलिटिशियन्स, राजकारणी, बघा मुळात प्रश्न काय आहे, राजकारणी आणि गुंड यांचं कनेक्शन पहिल्यांदा तोडलं पाहिजे. या गुंडांना पाठबळ आहे ना यांचं. हाच निलेश गायवळ आपल्याला मंत्रालयात दिसला होता अधिवेशनावेळी, मंत्रालयाच्या प्रिमाइसेस मध्ये फिरताना. काय कारवाई झाली, पुण्यातल्याच नंतर सगळ्या गुंडांना एकत्र बोलवलं आणि त्यावेळी त्यांना ढोस देण्यात आले. याच्या पुढे काय, जरा कुठे काय कारवाई काय झाली की लगेच आपण काय करतो, या गुंडांना गुडघ्यावर बसवायचं, धिंड काढायची, वरात काढायची. ज्या जागी घटना घडली त्या जागी गुंडांची काढली धिंड. अरे काय उपयोग, या गुंडांचा पिंडच काय आहे. तुम्ही किती धिंड काढा, हे जेलमध्ये जातात, परत येतात, परत उद्योग करतात, परत जातात. मध्ये तर आपल्याला आठवते येरवडा परिसरात तो जेलमधून बाहेर पडला की लगेच बाहेर आलीच वाजंत्री वाजवाय स्टार्ट. अरे काय चाललंय. आणि काय मुळात बघा, आम्हीच इथले भाई म्हणून गोळीबार करणारे हे निलेश गायवळच्या टोळीतले गुंड हे सक्रिय का झाले, त्यांना पाठबळ कोणी दिलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर खरं म्हणजे आता पुणे पोलिसांनी द्यायलाच हवीत. पुणे पोलिसांनी अधिक सजग, अधिक जागृत होणं गरजेचं आहे. पुणेकरांचा तुमच्यावर विश्वास आहे, पण हे असे
जर गुंड राज्य सोडा देश सोडूनच बाहेर जात असतील तर हे आयुष्यात कधी सापडणार? आतापर्यंत कधी झालंय का असं? गुंड गेला आणि सहज आला परत भारतात आणि म्हणा मला अटक करा, मी सरेंडर होतोय म्हणून? नाही. अहो, एवढी कोट्यवधींची माया त्यांनी जमवली की लंडनमध्ये घर, मुलगा शिकतोय, उच्च शिक्षण घेतोय. मग हे एवढं सगळं जे काही चालू होतं इतके वर्ष, या वर्षात त्याची प्रॉपर्टी किती काय आहे ती सील का केली गेली नाही? आतापर्यंत त्याला कितीतरी वेळा मकोकाच्या गुन्ह्यात आत घेतलं गेलेलं आहे. काय नाही प्रॉपर्टी त्याची चेक केली गेली? कुठल्या अवैध मार्गाने त्यानं प्रॉपर्टी कमावली? काही नाही. त्यामुळं एकतर या सगळ्या प्रकरणामध्ये आता स्वतः पुणे पोलिसांनी अत्यंत सजग होऊन लवकरात लवकर या निलेश घायवळला परत भारतात कसं आणता येईल हे प्रयत्न करायला पाहिजेत. आणि तो भारतात येता येता आणखी कुठला तरी टोळीचा म्होरक्या भारत सोडून परदेशात जाऊ नये याची पण काळजी घ्यावी लागेल. नाहीतर ते भारतात तो परत आला की आम्ही अटकेची कारवाई करू असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. तो भारतात परत कधी येणार? मग तोपर्यंत काय करायचं? बसा हात चोळत, दुसरं काहीच नाही. म्हणून तर या सगळ्या प्रकरणामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पोलिसांच्या नाकावर टिचून घायवळ गेला लंडनला पळून. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.